चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त आपल्या समोर आहेत आणि खरं तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्यावरती ज्यांचा गाढा अभ्यास आहे असे इतिहास संशोधक जे आहेत रेणुसीजी, काय सांगाल रेणुसीजी? मोठी इतिहासाची परंपरा आहे भाऊसाहेब रंगारी गणपतीला. अशा पद्धतीनं आजचा हा सगळा सोहळा आहे तो आपण साजरा करत आहात. 1892 साली जेव्हा भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपतीची सुरुवात केली त्यावेळेस पहिल्या वर्षी 3 गणपती बसले होते. 1893 साली 3 ते 13 गणपती झाले, ज्यामध्ये बाकीच्या सगळ्या ठिकाणी गणेश उत्सव साजरा व्हायला सुरू झाला होता. 1893ला मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगल झाले होते, ज्याचे पडसाद सगळ्या भारतामध्ये उमटायला लागले होते. 1894ला जेव्हा जवळपास 108 गणपतीची नोंद होती पुण्यामध्ये, आज ब्रिटिशांनी परमिशन नाकारली होती. त्यावेळेस त्या परमिशन नाकारल्यानंतर त्यामध्ये क्लॉज टाकला होता की जिथे मिरवणुकीचा मार्ग असतो तिथं मस्जिदच्या पुढे तुम्ही साजरा करायचे नाही मिरवणूक, किंवा सेलिब्रेशन्स बंद करायचे, पारंपरिक वाद्य बंद करायचे. पण त्याच अनुषंगाने ज्या वेळेस परमिशन घेतली आणि जेव्हा मिरवणुकीला सगळे गणपती लाईनीला लागत होते त्यावेळेस आदल्या दिवशी तिथं एक दंगल घडवून आणली आणि त्या दंगलीमध्ये जवळपास 3000 लोकांचा समावेश होता. भाऊसाहेब रंगारी आणि घोटवडेकरांनी जाऊन ती दंगल थांबवली आणि भाऊसाहेब रंगारी परत दुसऱ्या दिवशी येऊन उभे राहिले. त्या वर्षी भाऊसाहेबांनी निर्णय घेतला की मी माझा रथ पहिल्या क्रमांकावरून साईडला उभा करेन आणि जोस्तोवर पूर्ण गणपती सगळी मिरवणूक गणेश उत्सवाची पूर्णपणे सुखरूपपणे पार पडत नाही तोस्तोवर मी माझा गणपती ह्याच्यात सामील करणार नाही. तेव्हापासून आजपर्यंत हीच परंपरा चालत आलेली आहे की हा गणपती विसर्जनाच्या दिवशी सकाळी इथं येऊन उभा राहतो सुरुवातीच्या ठिकाणी. त्यानंतर मग कसबा गणपती येतो. जे कोणी आपले महापौर असतील किंवा आयुक्त असतील ह्या गणपतीची पहिली आरती करतात. मग कसब्याला आम्ही हार नारळ देऊन मग मिरवणुकीची सुरुवात होते. ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे केसरी मध्ये प्रकाशनाचं एक पुस्तक होतं गणेश उत्सवाची 60 वर्ष. त्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर उद्योग त्यामध्ये आलेलं होतं की त्यामध्ये हा गणेश उत्सवाचा मिरवणुकीचा पहिला क्रमांक प्रबुद्धर भाव जो आहे हा भाऊसाहेब रंगारींना देण्यात आलेला होता. त्याचं मूळ कारण की भाऊसाहेब रंगारींनी ही संकल्पना मांडलेली होती आणि त्यांच्या घरामध्ये संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवलेली होती. त्यामुळे 92-93ला जो पहिल्या क्रमांकावरती जो गणपती होता तो नंतर 94 साली मग त्यांनी साईडला उभा केला आणि आजही तीच परंपरा चालत आहे. आता पण बघतोय तसं भाऊसाहेबांचा रथ पण आता आलेला आहे आणि भाऊसाहेब रंगारीची गणपती सुद्धा इथं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.